तुम्ही कधी असा विचार केलाय का की 10 तास झोपूनही तुम्हाला सकाळी उठल्यावर प्रचंड थकवा का जाणवतो? हे केवळ शरीराचे थकणे नाही, तर हे एक असं गुपित आहे जे जगापासून दडलेले आहे. तुमच्या रक्तातील कमतरता नाही, तर तुमच्या आत्म्याभोवती असलेल्या ऊर्जेचा हा खेळ असू शकतो. आज आम्ही ज्ञान अमृतसारमध्ये एका अशा रहस्याचा उलगडा करणार आहोत जो तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, यथा ब्रह्मांडे तथा पिंडे. याचा अर्थ असा की जे या विश्वात आहे तेच तुमच्या शरीरात आहे. जर तुमच्या बाह्य वातावरणात नकारात्मक स्पंदने असतील तर तुमचे शरीर ती शोषून घेते. वेदांनुसार आपल्या शरीराभोवती प्राणिक कवच असते. जेव्हा हे कवच कमकुवत होते तेव्हा बाह्य नकारात्मकता तुमच्या ऊर्जेचा निचरा करू लागते, ज्यामुळे वैद्यकीय कारणांशिवाय थकवा जाणवतो. एका प्राचीन कथेनुसार एक श्रीमंत व्यापारी सर्व सुखसोयी असूनही नेहमी ग्लानीत असायचा. त्याने एका सिद्ध महर्षींची भेट घेतली. महर्षींनी त्याला कोणत्याही औषधाशिवाय फक्त त्याच्या घरातील ईशान्य कोपऱ्यातील अडगळ दूर करायला आणि रोज सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घ्यायला सांगितले. आश्चर्य म्हणजे केवळ 3 दिवसांत त्या व्यापाराची वर्षानुवर्षांची मरगळ नाहीशी झाली. ही कथा सांगते की ऊर्जा ही केवळ अन्नातून नाही, तर अवकाशातून, स्पेसमधून मिळते. संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात म्हटले आहे, जे खळांची व्यंकटी सांडो. याचा अर्थ मनातील आणि वातावरणातील वाकडेपणा म्हणजे नेगेटिव्ह एनर्जी दूर झाला की चैतन्य आपोआप प्रगटते. तुमची ऊर्जा हीच तुमची खरी संपत्ती आहे. अशाच थक्कर करणाऱ्या आध्यात्मिक रहस्यांसाठी ज्ञान अमृतसारला आत्ताच सबस्क्राईब करा. जाता जाता एक प्रश्न, तुमच्या घरात अशी कोणती जागा आहे का जिथे गेल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटते? विचार करा, कारण तिथेच तुमच्या थकव्याचे उत्तर दडलेले असू शकते. भेटूया पुढच्या भागात एका नवीन रहस्यासह.